सर्वांना सलाम. आजच्या या सुदिन दिवसाची सुरुवात पवित्र वचनाच्या मननाने करत असताना एक सुमधुर गीत, एक अभंग आहे. प्रभूच्या गौरवासाठी आपण तो गाणार आहोत. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे बोलवतो. आपण विजय संगीत गीत नंबर 157 वधस्तंभ हेची आमुचे भूषण हे गाऊया. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशान उभारिले, सदैव निशान उभारिले, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, जगाच्या कल्याण तनु आणि जीव, जगाच्या कल्याण तनु आणि जीव, वाहिला सदैव ख्रिस्तासाठी, वाहिला सदैव ख्रिस्तासाठी, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, अडल्या नडल्या देऊ आम्ही हाता, अडल्या नडल्या देऊ आम्ही हाता, सोसून आलाता जगताच्या, सोसून आलाता जगताच्या, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, प्रीती भूमीवरी प्रेरित ख्रिस्त, प्रीती भूमीवरी प्रेरित ख्रिस्त, त्याचा प्रशस्त धर्म तरू, त्याचा प्रशस्त धर्म तरू, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, याहो याहो का दिव्य फळयाचे, याहो याहो का दिव्य फळयाचे, अमरपणाचे साधन हे, अमरपणाचे साधन हे, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, दास म्हणे आम्ही कधी न संतप्त, दास म्हणे आम्ही कधी न संतप्त, सदाचेच तृप्त ख्रिस्त शीष, सदाचेच तृप्त ख्रिस्त शीष, वधस्तंभ हेच आमुचे भूषण. प्रियजन हो, ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारावरती आपण मननचिंतन करत आहोत आणि आजच्या मननाकडे आपण जाण्यापूर्वी प्रार्थना करणार आहोत. सगळ्यांच्या वतीने मी प्रभूकडे प्रार्थना करतो. हे दयाळू देव बाप्पा, या सुमधुर गीतांच्याद्वारे आम्ही आमचं मन तुझ्यासमोर मोकळं करतो आणि वधस्तंभ आम्हासाठी भूषण आहे हे जसं गीतकर्ता म्हणतो ते आमच्या जीवनातून आम्ही देव बाप्पा अनुभवतो, प्रगट करतो व त्याच्या सानिध्यात आम्ही असतो. प्रिय प्रभू, आज तुझ्या प्रिय दासाकडून डॉक्टर रेव्हरंडजी जयकर पाळक साहेबांकडून आजच्या वचनाची सेवा होत असताना येणाऱ्या वचनाला दे बापा तो आम्हासाठी आशीर्वादित कर. बोलण्यासाठी पाळक साहेबांना लागणारी शक्ती, बळ आपल्या स्वर्गीय भांडारातून तू पुरीव पित्या. वाच्य उपासनेद्वारे एक नवा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना तू दे. सारा आदर मान महिमा दे बापा आम्ही तुला देतो.
प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ऑनलाईन बघणारे सर्व प्रियजन व उपस्थित सर्व वडील वर्गांच्या वतीने मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि आपणाला विनंती आहे की आपण पुढे यावं व आजचं मनन आम्हासाठी द्यावं. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम मिळो. परमेश्वर देवबापाने आजचा दिवस आपल्याला दाखविला. ऑनलाईन आपल्याला सेवा देण्याची आणि ऐकण्याची संधी एस ए चर्च नंदुरबारतर्फे आम्हाला मिळाली. त्याबद्दल एस ए चर्च नंदुरबारकरिता आम्ही धन्यवाद देवाला देत असताना जे वडील सेवक वर्ग पाळक आणि जे पंच आपल्या या मननांबरोबर अभ्यासाबरोबर राहिले आहेत त्यांची सुद्धा आम्ही या समयी आठवण करून देवाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो की या दिवसात जे आपल्यासमोर मांडलं जात आहे त्यामधून आपण शिक्षण घ्याल, अनुभव घ्याल, प्रगती कराल, इतरांना सांगाल आणि देवाच्या राज्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही रममाण व्हाल. स्तोत्र 1 प्रमाणे की तो रमडतो. पवित्र शास्त्रामध्ये रमणं फार मनोरंजक आहे, पण काही वेळेला कामधाम, आपला धंदा, व्यवसाय हा सोडू नका, त्यामध्ये पण लक्ष द्या. परत उरलेल्या वेळामध्ये वाचा, पहा, अनुभवा, त्याचा वापर करा, इतरांना सांगा, नाही कळलं तर समजून घ्या. विशेषतः पुन्हा मला आठवण देण्याची इच्छा आहे आपल्याला की पवित्र शास्त्र बायबल हा महान ग्रंथ आहे, अतिप्राचीन ग्रंथाचा अनुवाद आहे. त्यातली मराठी ही साहित्यिक मराठी आहे. द ट्रान्सलेशन ऑफ द बायबल इन मराठी इट इज अ लिटररी क्राफ्ट. इट हॅज अ व्हेरी स्पेसिफिक जॉनर. त्यामध्ये फार कलात्मकता आहे जी साहित्य भाषांची आहे. मूळतः ती यहुदी आणि ग्रीक आहे. जरी शिष्य यहुदी होते तरी संकल्पना, व्याख्या, शब्दप्रयोग जे मराठीत आलेले आहेत ते समजल्याशिवाय त्याला गडबड करू नका आणि पुष्कळदा न समजता स्वीकारलेलंच बरं आहे. काही शब्दप्रयोग फार महत्त्वाचे ठरतात, त्याचा अर्थ लागला नाही तर गैरअर्थ होतो आणि आपण मोठ्या विश्वासाने त्यांना जेव्हा पत्करतो तर आपली गडबड होते. आणि म्हणून या दिवसामध्ये जागृत ख्रिस्ती असणे, पवित्र शास्त्राच्या दृष्टीने पवित्र शास्त्राचे आपण सुशिक्षण घेतलेले, सुशिक्षित असे विश्वासणारे बनावे, ही माझी पण प्रार्थना आहे. 28 चमत्कार आतापर्यंत आपण पाहिले. मला माहीत नाही किती सेवकांनी, किती पुढाऱ्यांनी, किती नेत्यांनी नोंदी घेतल्या, कारण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर दिली होती या 39 चमत्कारांची जी शुभवर्तमानात आहे. म्हणजे पहिला केव्हा घडला, दुसरा केव्हा घडला, तिसरा केव्हा घडला, जे तुम्हाला शोधून हैराण होऊन जाल तरी सापडणार नाही. ती एक क्रममाणिका सादर केली गेलेली आहे आणि त्याचं विश्लेषण थोड्याफार प्रमाणात ज्याला जे जमलं, ज्याला जेवढा वाटा होता तेवढा त्यांनी दिलेलं आहे आणि असं मिळणार नाही परत. आणि किती जण सेवक वर्गापैकी पण किती गंभीरपणे घेत आहे मला माहीत नाही. 39 आठवडे तुम्हाला बोलण्यासाठी, शिकवण्यासाठी नोंदी मिळत होत्या. घ्यायला पाहिजे होते आणि मंडळीला द्यायला पाहिजे होते. जर आपल्याकडे नसेल आपण देऊ शकणार नाही. 5,000 जेव घालण्यासाठी एका मुलाकडे 5 भाकरी होत्या हे आपण ऐकलं ना. होत्या म्हणून देऊ शकला. लक्षात घ्या, तुमच्याकडे नाही तुम्ही देऊ शकणार
नाही आणि असा काळ आलेला आहे आणि एक नेहमीच येणार आहे. तुमची माझी जेव्हा झडती होईल तेव्हा विचारलं जाईल तुमच्याजवळ काय आहे, तुझ्याजवळ काय आहे. मोशेच्या पाचारणा वेळेला देवाने त्याला पण विचारलं ना, तुझ्या हातात काय आहे. तुमच्याजवळ नसेल तुम्ही देऊ शकत नाही. म्हणून देवाच्या राज्याबद्दल येशू ख्रिस्त शिकवताना, चमत्कार घडताना नेहमी त्या गोष्टीची आठवण करून देतो की तुम्ही प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा शब्द म्हणजे कसोशीने प्रयत्न करा, घाम गाळा, श्रम घ्या आणि मेहनत करा. हे राज्य असं मिळत नाही. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणाला देवाच्या राज्यावर आक्रमण होत आहे, एक युद्ध स्थिती आहे असं येशू म्हणतो. तुमच्यामध्ये बळ, सामर्थ्य, कला जे आहे साहित्य त्याचा वापर करून मिळवा. आज आपल्याला या चमत्कारावरून जो मत्तई आणि लूकमध्ये संबंधित आहे त्यामधून मी फक्त मत्तयाकडे लक्ष केंद्रित करणार. 2च वचन आहे परंतु त्याचा खुलासा पुढे आहे. पण मी त्याकडे लक्ष करून आपल्याला सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्ताचे हे चमत्कार हे त्याचं देवत्व सिद्ध करण्यासाठी घडले आहेत. लोकांचं भलं तर झालं आहे आणि त्यासाठी पण तो आला. परंतु येशू ख्रिस्त हा जसा ह्या परिच्छेदात आहे त्याप्रमाणे आपण बघणार की हा एक सर्वसाधारण कोणीतरी आलेला मनुष्य किंवा देवाचा पुत्र म्हणून घेणारा कोणीतरी आणि मग तो हे करत होता आणि ते करत होता. नाही, सामर्थ्याचं प्रगटीकरण जे इतिहासात कधी कोणी केलं नाही ते प्रगटीकरण येशू ख्रिस्त देहामध्ये लोकांसमोर, हजारो लोकांसमोर करत होता. त्याचे कारण हे की ते चिन्ह होतं त्याचं की तो कोण आहे, ती त्याची ओळख होती. आणि ही गोष्ट प्रत्येक चमत्कारामध्ये आहे की येशू कोण आहे, येशू कोण आहे हे तो सिद्ध करतो. लोक पाहतात, ऐकतात, बोलतात, विचारतात हा कोण. आणि आज सेवक, पाळक, सुवार्तिक, बिशप, अध्यक्ष, नेते, पुढारी, पंच, शिकलेले सर्व जे आपण आहात, जो मी रविवारी आपल्याला प्रश्न दिला होता तोच पुन्हा की हा जो ख्रिस्त प्रगट झाला तो कोण आणि आपण कोणता ख्रिस्त पत्करला किंवा विश्वास ठेवता किंवा कोणाच्या मागे जातात. कारण त्यानेच अनेकदा भविष्यवाद दिला आणि सांगितलं माझ्या नावाने अनेक येतील आणि अनेक ख्रिस्त येतील असा पण म्हटला तो. आज पण जगामध्ये काही लोक आहेत जे स्वतःला म्हणत आहे मी ख्रिस्त आहे. त्यांच्या शाखा आहेत, त्यांचे अनुयायी आहेत, त्यांचे प्रचार माध्यम आहेत, सर्व आहे. कोणता ख्रिस्त. आज बघा या 2 वचनामध्ये फारच मनोरंजक परंतु फार कटू सत्य सांगितलेलं आहे. ते आहे मत्तयाचा शुभवर्तमान 12, 22, 23 आणि 24. मत्तयाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 22, 23 आणि 24 असं लिहिलं आहे. मत्तई म्हणतो मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. तेव्हा तो मुका बोलू लागला व पाहू लागला. तेव्हा सर्व समुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले हा दाविदाचा पुत्र असेल काय. परंतु परुषी हे ऐकून म्हणाले भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साह्याशिवाय हा भूते काढत नाही. लूक म्हणतो याच प्रकारे आपण वाचला त्या प्रकारचाच उल्लेख 11व्या अध्यायात लूकाने केलेला आहे आणि 14 ते 23 मध्ये ते या प्रकारचं वर्णन आपल्याला आढळतं. पण मी त्याची तुलना करायला येथे आता वेळ नसल्याने मी ते करत नाही. पण एक छोटीशी गोष्ट त्याच्यामध्ये आहे ती अशी, लूक अंधत्वाबद्दल बोलत नाही, भूतग्रस्ताबद्दल बोलतो. अशी ती सुरुवात आहे.
आणि त्याचं एक छोटं कारण असावं की लूक हा वैद्य आहे, फिजिशियन आहे. त्यामुळे त्याला अंधत्व हे नैसर्गिक विकार असावा असं त्याच्या संशोधनाप्रमाणे त्याला वाटलं असावं. आणि भूतबाधा आहे, मुका असणे म्हणजे भूतबाधा ही अवमानवी किंवा सैतानी किंवा त्या दुष्ट शक्तींच्या प्रभावाने मुक्यपण आलेला आहे असं त्याच्या लक्षात आलं असावं. कदाचित त्याने चाचणी केली असेल, तो डॉक्टर असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं असेल की त्याचं स्वरयंत्र तर ठीक आहे, मग याला का बोलता येत नाही, त्याचा फुफ्फुस ठीक आहेत, मग ह्याला का बोलता येत नाही. त्याने त्याचे चिन्ह तपासले असावे, कारण तो डॉक्टर आहे. पण जेव्हा की अंधत्वाचं बघितलं असेल त्याने, तर त्याला कळलं की ह्याला नैसर्गिकरित्या अंधत्वाचा विकार आहे. म्हणून तो अंधत्वाचा उल्लेख करत नाही, मुका भूतग्रस्ताचं करतो. हा एक छोटासा फरक आहे. वाचन करताना थोडं लक्ष द्यावं लागेल, परंतु ती जी तुलना आहे तो वेगळा विषय आहे. असं लिहिलेलं आहे की एक आंधळा आणि मुका असलेल्या भूतग्रस्ताकडे त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. ही घटना घडताना लोकसमुदाय आहे, मोठा लोकसमुदाय आहे आणि त्यांच्यासमोर ही घटना घडली आहे. पहिली गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे हा मुलगा किंवा हा मनुष्य जो आहे हा चांगला परिचित असावा म्हणून लोक त्याला घेऊन आले. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी प्रभू येशू ख्रिस्त काय करू शकतो हे ऐकलेलं होतं, म्हणून मोठ्या निर्धाराने ते त्याला त्याच्याकडे घेऊन आले. तो बोलू शकत नाही, तो बघू शकत नाही, त्यामुळे त्याला मदतीची गरज होती. परंतु त्याला झालेला जो त्रास होता त्याचं मूळ कारण काय हे कोणालाच कळत नव्हतं आणि कोणी ते करू शकत नव्हतं. त्याला बरं करण्याची क्षमता कोणातही नव्हती. आणि त्यावेळेला जेव्हा येशूकडे त्याला आणलं गेलं, त्याने त्याला बरं केलं. बरं केल्याचा परिणाम काय झाला? मुका बोलू लागला, तो अंध पाहू लागला. आता लोक जेव्हा बघतात त्यांची प्रतिक्रिया, आणि ही प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. प्रभू येशू विषयीची घोषणा होताना, देवाच्या राज्याची घोषणा होत असताना, येशू ख्रिस्त गाजवला जात असताना, प्रिय बंधुजन हो, भगिनींनो, तुम्ही साक्ष देताना, कामधाम करताना जग तुम्हाला काही वेळेला काही प्रश्न विचारणार आहेत. त्याच्या दोन बाजू असू शकतात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र आधारित विश्वासाने उत्तर देणं आवश्यक आहे. आणि जर ही उत्तरं योग्य असतील, रास्त असतील, तर तो समाज, ते जग, ते लोक ऐको ना ऐको, तुमचा विश्वास ढळायला नको. कारण आपला विश्वास हा संख्येवर आधारित नाही हो, की ऐसे चट नंदुरबार 1000 लोक म्हणतात येशू ख्रिस्त आहे म्हणून मी विश्वास ठेवतो. या प्रकारे मतदानावर, संख्येवर आपला विश्वास आधारलेला नाही ना. आपला विश्वास देवाच्या वचनावर आहे आणि हे वचन आपल्याला येशू ख्रिस्ताला प्रगट करते आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला समजतो, त्याचा अनुभव आपण घेतो, त्याबद्दल ऐकतो, शिकतो, म्हणून विश्वास ठेवतो. हा प्रभू येशू ख्रिस्त. लोक प्रश्न विचारतात, त्यांचे गैरसमज होऊ शकतात, त्यांना ज्ञान नसू शकतं, परंतु आपल्याला उत्तर देता येणं आवश्यक आहे. जेव्हा तो बरा झाला, बोलू लागला, तो पाहू लागला, लोकांनी काय प्रश्न केला? वचन 23, हा दाविदाचा पुत्र असेल काय? हा दाविदाचा पुत्र असेल का? आता आपल्याला परत 2000 वर्ष मागे जाऊन, त्याच्यानंतर 1000 वर्ष मागे जाऊन, म्हणजे आजपासून 3000 वर्ष मागे जाऊन इतिहास घ्यावा लागेल. तो घेण्याची वेळ नाही. दावीद हा सर्वात महान राजा झाला. त्याने इस्रायलाचं राष्ट्र संघटित केलं. त्याने 40 वर्ष राज्य केल्यावर
त्या राष्ट्रावर शलोमोन नावाचा अति शहाणा विद्वान असा त्याचा मुलगा राजा झाला. त्या राजाचे खंड पडले. उत्तरेचं राज्य वेगळं झालं, दक्षिणेचं राज्य वेगळं झालं. उत्तरेला इस्रायल राष्ट्र 10 गोत्रांचं बनलं, दक्षिणेला यहुदाचं 2 गोत्रांचं बनलं. असे त्यांचं विभाजन झालं. या दोघा देशांना, या दोघं राष्ट्रांना वाचवण्यासाठी, शिकवण्यासाठी मग शास्त्रे म्हणजे इतिहासाची 12 पुस्तकं घेतली, तर 13 शास्त्रे पाठवले की त्यांनी त्यांना सोडवावं. शास्त्रांचा कालखंड गेल्यावर लोकांनी दुसऱ्या देशांना बघितलं की त्यांची राजे आहेत. त्यांनी म्हटलं आम्हाला राजा द्या. त्यांनी राजा मागितला, देवाने राजा दिला. उत्तरेला सुमारे 19 राजे दिले, दक्षिणेला साधारणपणे 20 राजे दिले. 39 राजे आले, 17 संदेष्टे आले किंवा 16 आले आणि दुसरे मुक्त संदेष्टे वेगळे. या सर्वांनी मिळून त्यांना इशारा दिला की दाविदाचं राज्य देव म्हणाला सार्वकालिक असेल, सर्व काळ टिकेल, परंतु तुमच्यामुळे, तुमच्या वर्तनामुळे, या देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे, जे करायला नको ते केल्यामुळे हे टिकणार नाही. तरी जो मशिहा आहे, दाविदाचा वंशज जो आहे, तो येईल आणि तो पुनर्स्थापना करेल. ही संकल्पना जी आहे हिला आम्ही थिओलॉजीमध्ये एक्सपेक्टेशन ऑफ मसाया किंवा मसॅनिक एक्सपेक्टेशन असं म्हणतो. ही संकल्पना लोकांकडे कशी काय आली? कारण वारंवार पिढी दर पिढी त्यांना सांगण्यात येत होतं, घाबरू नका, भिवू नका, मशिहा येईल, तो दाविदाचा वंशज असेल. आता येशू ख्रिस्त 30 पेक्षा जास्त मोठा झालेला वयाने, आणि त्यांना त्याचा जन्म आठवत असावा की त्याच्या जन्माच्या वेळी सांगण्यात आलं, हेरोदाला सांगण्यात आलं, शास्त्रलेखांप्रमाणे भविष्यवाद आहे की दाविदाचा पुत्र बेथलेहममध्ये जन्मणार आहे. 30 वर्षानंतर ती चर्चा होत नसावी कदाचित, काय माहित कशाला झाली असेल तर माहित नाही, पण लोक विचारतात याचा अर्थ असा, तो विचार त्यांच्या मनात सतत होता. येशू दाविदाचा पुत्र आहे असं आम्ही ऐकलं, पण खरंच आहे का? त्यांना खात्री पटत नव्हती, परंतु त्यांना हे माहीत होतं. आता ह्या 2 गोष्टी मी सांगितल्या ह्या महत्वाच्या आहेत. एक म्हणजे माहीत असणे आणि 2 म्हटलं खात्री पटणे. येशू ख्रिस्ताबद्दल ह्या 2 गोष्टी आवश्यक आहेत. माहीत असणे, खात्री पटणे. आणि मी ते वारंवार आपल्यासमोर यासाठी मांडत आहे की माझ्या मनात प्रबळ ती प्रेरणा आहे. देव मला वारंवार हे सांगत आहे की तुला माहीत आहे का तो येशू ख्रिस्त, जो बुद्धीने तुला कळलाय, पण तुझा तोच येशू तो तसाच आहे याची तुला खात्री आहे का? आणि मी वारंवार दररोज ते उत्तर देतो, हो, मला अजून खात्री दे, मला अजून खात्री दे, मी त्याला ओळखतो. त्यामुळे मी सांगू शकतो ना. तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याच्याबद्दल कसं सांगू शकता? आणि आजची मंडळीची अडचण आपल्या सर्वत्र या देशात म्हणा, जगात म्हणा, की आपले असे नेते, असे सेवक, प्रचारक, असे पाळक, सुवार्तिक, बिशप, कोणी संदेष्टे, कोणी प्रेषित म्हणतात, आलेले आहेत आणि आहेत, त्यांना ज्ञान आहे असं म्हणतात, पण खात्री नाही. ते सांगू शकत नाही त्यांनी कोणत्या ख्रिस्तावर विश्वास ठेवला. आणि हे केव्हा कळतं? जेव्हा ते धावाधाव करतात. ख्रिस्त समोर आहे, आपल्याजवळ आहे, पवित्र शास्त्रात आहे, हे माहीत आहे, पण कुठे शोधतात? सर्वत्र शोधतात. नाही सापडला, आपली प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करतात, यासाठी की लोकांनी आपल्याला विचारू नये. नाही, जितके तुम्ही पद आणि प्रतिष्ठा वाढवाल, सर्वप्रथम तुम्हालाच धरणार आहे, हे विसरायचं नाही. मी प्रामाणिकपणे सांगतोय, सर्वसाधारण मेंढरांना कोणी धरणार नाही, मेंढपाळाला पकडलं जाईल. आणि जर तुम्हाला आणि मला आपला प्रमुख मेंढपाळ येशू ख्रिस्त याचीच ओळख नाही, सांगता येत नाही, आणि तरी आम्ही राहतो, करतो, तर किती दुःखदायी आहे. अज्ञान. कशाचं अज्ञान? पवित्र शास्त्राचं नाही, जो येशू ख्रिस्त त्याचा मर्म आत्मा आहे त्याचा ज्ञान. लोकांना कळत होतं पण खात्री नव्हती. माहीत होतं
खात्री नव्हती. दुसरा भाग आता त्याचा, परुषी. कोणी शिकवलं लोकांना येशू ख्रिस्त दाविदाचा पुत्र, म्हणजे दाविदाचा पुत्र येईल, मानवाचा पुत्र येईल, आपलं राज्य पुन्हा स्थापन करेल, भविष्यवाद पूर्ण होईल. कोणी शिकवलं होतं लोकांना? यांनीच, परुषांनी. परुषी आणि शास्त्री लोकांना नियमशास्त्राचा उलगडा देत होते, नियम बनवत होते, कोणतं योग्य कोणतं अयोग्य सांगत होते, खरा मशिया खोटा मशिया शिकवत होते, जादूटोना काय, भूतबाधा काय आणि देव कसं सोडवतो सांगत होते. बघा तुम्ही जर या अध्यायामध्ये वाचाल, येशूवर आरोप जो लागला त्याचा उत्तर तो देतो. 27 मध्ये तो काय म्हणतो? आणि मी जर बालजबूलच्या साह्याने भूत काढत असेल, तुमचे लोक कोणत्या साह्याने काढतात? अर्थ काय आहे? काही लोक होते परुषी, शास्त्री म्हणा किंवा एक्सॉर्सिस्ट, भूत काढणारे होते. कोणी शिकवलं त्यांना? यांनीच. पण आता जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या सामर्थ्याने करतो तर त्यांना ते कळेच ना. मग आता काय करावं? लोक म्हणतायत जवळजवळ की हा दाविदाचा वंशज आहे, हा अधिपती आहे आमचा, असा समज होत आहे. हा समज दूर कसा करता येईल? यांना भ्रमात कसं टाकता येईल? यांना फसवता कसं येईल? यांना त्या मुख्य विषयापासून दूर कसं लोटता येईल? यासाठी काय करतात? ते लागूकरण करतात. कोणाशी? असेल हा दाविदाचा वंशज असेल, अधिपती असेल. पण तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगू का? परुषी म्हणतात हा कोणा आहे? कोणाचा अधिपती आहे? किंवा कोण आहे हा भूतांचा अधिपती आहे, बालजबूब आहे. येशू फार मजेदार उत्तर देतो की ज्या वेळेला देवाचं कार्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रगट होतं आणि त्याचं लागूकरण, त्याबद्दल कोणी जर अशा प्रकारे लोकांना व्यर्थ शिकवून दुर्भाषण करायला लावतात तर त्याची क्षमा होणार नाही. असं पुढे सारांश झाला. आज सकाळी मला आपल्यासमोर हे सांगायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हे जे करतो ते त्याचं अस्तित्व त्याला सिद्ध करण्याची गरज नव्हती, पण तो जे करत आहे ते तो सिद्ध करतो. मला हे करता येते कारण मी देवापासून आलो, देवाने मला पाठविलं, त्याचं हे चिन्ह आहे. आणि तुमच्या मुलांना जर हे करता येत असेल तर तुम्हाला का जमलं नाही? या आंधळ्याला का बरं केलं नाही? या मुक्याला तुम्ही का बरं केलं नाही? माझ्याकडे का आणलं? मला माहित आहे माझी परीक्षा घ्यायला तुम्ही आणलं असेल, परंतु तुम्हाला याच्यावर दया येते. मी याच्यावर तर दया करीन, पण तुमचा छुपा डाव मला समजतो की हे जे विचारणारे आहेत बिचारे अज्ञानी, त्यांच्यावर तुम्ही धूळफेक करून ख्रिस्तापासून त्यांना दूर न्यावं, मशिहापासून दूर न्यावं. दाविदाला दिलेला आशीर्वाद त्यांनी प्राप्त करू नये म्हणून त्यांना दूर जाण्यासाठी प्रवृत्त करावं म्हणून तुम्ही हे प्रयत्न करतायत. आणि आज हे होणार आहे, होत आहे, जगात होत आलेलं आहे की खरा ख्रिस्त कळू नये म्हणून केवळ त्याचं ज्ञान किंवा त्याची माहिती संकलित होत आहे. आपल्याला कळला का तो ख्रिस्त? हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या दाखल्यावरून, या घटनेवरून आपल्याला समजतं प्रभू येशू ख्रिस्त आंधळ्या मुक्याला बरं करतो, त्याचा अधिकार सिद्ध करायला की तो लोकांच्या उत्तराप्रमाणे, म्हणजे प्रश्नाप्रमाणे त्यांना समज देतो. मी आहे, मी दाविदाची संतान आहे, वंशज आहे, दाविदाचं राज्य येणारच आहे, भले हे काही सांगो. प्रश्नाचा येथून पुढे मग पुढे ज्या घटना आहेत ते त्याला वधस्तंभाकडे नेतात. दाविदाचं राज्य स्थापित झालं नाही. मग काय? हा प्रश्न 23व्या वचनाचा फार महत्वाचा आहे. तुम्हाला, मला, मंडळीला हे विचारलं जाईल, कुठे आहे? पेत्र म्हणतो तट्टेखोर, कुठे आहे?
बाळकस्वर्ती मंडळीचे पुढारी पंच, हा ख्रिस्त जो आला आणि जो पुन्हा येणार याची खात्री करून घ्या. आणि ज्याची खात्री झाली तेच तुम्ही विश्वासाने सांगा. ज्याची खात्री नाही ते मान्य करा की नाही समजत. कारण येशू ख्रिस्त समजणं 2000 वर्ष झाली. पुस्तकांची पुस्तकं लिहिली जातात, प्रवचनांची प्रवचनं केली जातात, कितीतरी काम जगभर केलं जातं, तरी हा ख्रिस्त संपत नाही. सांगून संपत नाही, करून संपत नाही, समजून संपत नाही. हा इतका प्रचंड अगाध आहे हा ख्रिस्त. तो ख्रिस्त पाऊल म्हणतो अगम्य बुद्धीपलीकडे, आपल्या बुद्धीपलीकडे असणारा. पण त्याला ओळखणं एवढं सोपं आहे का? नाही. आपल्याला जिज्ञासा पाहिजे. रोज आपल्याला माहीत पाहिजे याला मी ओळखतो. कारण जगात त्यावेळेलाही सांगितलं जात होतं खोटे ख्रिस्त आहेत, दुसरा ख्रिस्त आहे. कसा ओळखाल? जे येशू ख्रिस्ताने स्वतःला प्रगट करून दाखवलं ते नाकारणारे. येशू जादूटोणा करणारा बाबा नाही, चमत्कार करणारा गुरु नाही, तो शिक्षण देणारा फक्त शिक्षक नाही. देवाने पाठविलेला मसीहा, मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र, आपला माझा तुमचा तारणारा तो आहे. आणि तो यासाठी आला की त्याने एक प्रमाण द्यावं की मला मनुष्याची चिंता आहे. आणि भूते ही माणसाचा शेवट करू शकत नाही. देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो आणि येशू त्याचं देवत्व सिद्ध करण्यासाठी दाखवतो, तुम्हाला नाही जमलं ते मला जमतं, कारण यावर माझा अधिकार आहे. हे त्यांना समजावं. पण ते म्हणाले आम्ही नाही ऐकणार. काय केलं शेवटी त्यांनी? मग जे नको तेच त्याला वधस्तंभावर खेळलं. हा शेवट झाला. परंतु तो येशू, जिवंत झालेला येशू, आजही ते पकडू शकले नाही, ज्याला त्यांनी ठरवलं की चोरून नेलं है ना. पण देवाची त्या राष्ट्रावर दया आहे, आपल्यावरही आहे. घाबरू नका. हा येशू आजही जिवंत आहे. तो म्हणतो माझ्याकडे आणा, मी ते करतो. देव तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आणि विशेषतः आज आपण प्रार्थनेमध्ये डॉक्टर दिनाकरण यांची आठवण करूया. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. अँड वी विश यू डॉक्टर दिनाकरण a very blessed birthday to you. May God bless you and your ministry. At the same time, we pray for Jimmy. May God, in the name of Jesus, heal her completely. We wish you all the best and we love you. Thank you. देव बाप आपल्याला आशीर्वाद देव. आजच्या पवित्र वचनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि प्रियजन हो, ख्रिस्त आम्हाला कळलेला आहे आणि तो ख्रिस्त उद्धारक, तारणारा असा आहे. आणि त्याच्या या मौल्यवान गौरवी सेवा कार्याला आपण न्याहाळून बघत आहोत. त्याने केलेल्या चमत्कारांना न्याहाळून बघत आहोत. आणि आज खऱ्या रीतीने ख्रिस्ताची ओळख नव्याने आपण आपल्या अंतःकरणात करून घेऊया. मौल्यवान वचनाच्या या सेवेसाठी मी परमेश्वराला धन्यवाद देत डॉक्टर रेव्हरंड जी जयकृपाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. सोबतच मला सांगायला आनंद वाटतो, आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकृपाळक साहेब यांना इंटरनॅशनल एज्युकेशन अँड रिसर्च जर्नल ह्यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर्टिफिकेट देऊन सोबतच त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यांचा जक्कयाच्या जीवनावरती एक प्रबंध होता, तो त्यांनी दिला व या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांचा सन्मान केला. तर एस ए चर्च नंदुरबारच्या वतीने पाळक साहेब आम्हीही आपलं अभिनंदन करतो आणि ऑनलाईन बघणाऱ्या सर्व प्रियांच्या वतीने आपणाला शुभेच्छा देखील देतो. परमेश्वर देवबाप आपलं हे अध्ययनाचं सेवा कार्य खूप खूप आशीर्वादित करो. सोबतच प्रियांनो, आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. गौरव त्रिभुवन, रोजलिन यंगड, मेरी देशपांडे शहादा आणि डॉक्टर रिचर्ड दिनाकरण यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या शुभेच्छा आपणापर्यंत पोहोचो. सोबतच डॉक्टर रिचर्ड दिनाकरण यांच्या पत्नींसाठी आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव त्यांना आरोग्य देव. आणि आज डॉक्टर रिचर्ड दिनाकरण यांचा जन्मदिवस, त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी व ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी सेवा केली संपूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी मंडळे आहेत त्यांच्या प्रार्थना सुरू आहेत. प्रभू त्यांना आपली कृपा, आपला अनुग्रह देव.
सोबतच आपण ममताबाई डलगे यांची आज प्रार्थनेमध्ये आठवण करूया. प्रियांनो, एक सोबतच दुःखद वार्ता आहे. शांताबाई महारू वसावे धानोरा, ज्यांना आम्ही शांता मावशी म्हणायचो, नर्स होत्या त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन त्यामध्ये झालं. तर पुढील वेळ काय असेल ती मी आपणाला नंतर कळवेन. परंतु धानोऱ्या स्थित असलेले वसावे परिवार, नंदुरबार स्थित असलेले वसावे कुटुंबीय यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण आपल्या प्रार्थनेत त्या संपूर्ण परिवाराची आठवण करावी अशी मी आपणाला विनंती करेन. मी रेव्हरंड सुनील लोंढे साहेब आपणाला विनंती करतो, आपण पुढे या, प्रार्थना करा. मग प्रभूची प्रार्थना म्हणून आणि आजचे नियोजित वक्ते आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळ साहेब आपणाला पुढे येऊन आशीर्वाद द्यायचा आहे. आमच्या दयाळू दे बापा, तुझ्या मनापासून आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. कारण की पुन्हा एकदा दे बापा, तू आज आम्हाला तुझ्या दासाकरवी प्रभू तू बोललेला आहेस. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, कारण की प्रभू जे अद्भुत असे तू चमत्काराच्या द्वारे दे बापा तू आम्हाला दाखवलंस की मी जिवंत आहे, मी सर्व काही करू शकतो. आणि म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, कारण की प्रभू या सर्व तुझ्या वचनाच्याद्वारे आम्हाला एक आध्यात्मिक बळ, आध्यात्मिक प्रेरणा, आध्यात्मिक सर्व मार्गदर्शन प्रभू त्याद्वारे पुढं जाण्यासाठी मिळालेलं आहे. म्हणून आम्ही डॉक्टर ग्लॅवडीन पाळक साहेब त्यांच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्याद्वारे देवबापा तू आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येणाऱ्या दिवसातसुद्धा देवबापा तू अशाच प्रकारे त्यांच्याद्वारे देवा तू आम्हाला मार्गदर्शन कर, त्यांना आशीर्वाद दे, त्यांना आरोग्य दे, त्यांच्या प्रिय कुटुंबाला, त्यांच्या लेकरांना तुझा आशीर्वाद दिला. तुझे आभार मानतो. पुढे देखील तू त्यांचं सहाय्य कर, त्यांना आशीर्वाद दे प्रभू. पुन्हा एकदा दे बापा आम्ही विशेष प्रार्थना करतो प्रभू, ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी, विशेषतः गौरव त्रिभव, रोजलेनी यंगड, मेरी देशपांडे, डॉक्टर रिचर्ड दिनाकरन, या सर्व प्रियजनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो ते बापा. कारण की तुझ्या वचनात म्हटल्याप्रमाणे नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि 16 वचनामध्ये तुझ्या उजव्या हातामध्ये प्रभू दीर्घायुष्य आहे आणि डाव्या हातामध्ये धन आणि गौरव ही आहेत. आम्ही तुझे आभार मानतो, कारण की प्रभू तू आरोग्य देणारा आणि दीर्घायुष्य देणारा असा तू परमेश्वर आहे. म्हणून या सर्व प्रियजनांना प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ ठेवतो. त्यांना तू येतपर्यंत सांभाळलं, चालवलं, आरोग्य दिलं. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये, त्यांच्या लेकराबाळांमध्ये त्यांना सर्व प्रकारची जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व प्रकारची कृपा पुरवली, त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो दे बापा. हे येणारं वर्ष दे बापा तू त्यांच्यासाठी आशीर्वादित कर, त्यांना सहाय्य कर, मदत कर. आणि त्यांनी प्रभू जसं मागील वर्ष तुझं स्मरण केलं, तुझं सहाय्य मागितलं, तसं या वर्षातसुद्धा त्यांनी तुझा हात धरून चालावं, तुझं सहाय्य घ्यावं, मार्गदर्शन घ्यावं आणि जे काय करतील प्रभू त्यामध्ये तुला प्रथम स्थान त्यांनी द्यावं. अरे सर्व त्यांच्या जीवनाकडून प्रभू तुझं गौरव होऊ दे, अशी सुद्धा आमची विशेष प्रार्थना आहे. तद्वारे दे बापा आम्ही रेव्हरंड ग्लॅवडीन पाळक साहेब, आम्ही त्यांच्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. जो काय सन्मान ज्या संस्थेने त्यांचा केलेला आहे, जे रिसर्च प्रभू जकायच्या त्या प्रबोधनाच्याद्वारे केलेलं आहे, त्यांना त्यासाठी लागणार कुशल बुद्धी, ज्ञान आणि कृपा, आरोग्य पुरवलं, त्याबद्दल तुझ्या मनापासून मी आभार मानतो, तुझी स्तुती करतो. अरे जो काय सन्मान प्रभू त्यांचा झालेला आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. अशाच प्रकारे देवा तू त्यांचं सहाय्य कर, पुढे देखील त्यांना तू सहाय्य कर, कृपा पुरव आणि त्यांच्याद्वारे दे बापा अधिक चांगल्या रीतीने प्रभू तुझं गौरव होऊ दे आणि आम्हाला अधिक नवीन नवीन प्रकारचं शिक्षण त्यांच्याद्वारे आम्हाला लाभू दे. यासाठी तू त्यांना तुझी कृपा आणि सहाय्य कर, आरोग्य दे प्रभू, अशी आमची विशेष प्रार्थना आहे. विशेषतः प्रभू जे आजारी आहेत प्रभू दिनाकरन, त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे प्रभू. त्यांना तू आरोग्य दे, स्पर्श कर प्रभू. जे काय त्यांच्यासाठी औषधोपचार चालू आहे, प्रार्थना चालू आहेत, या सर्व प्रभू तू आशीर्वादित कर आणि त्यांना प्रभू लवकर आरोग्य दे, लवकर त्या सर्व आजारातून उठवू, अशी आमची नम्र प्रार्थना आहे. आणि सेवा करण्यासाठी पुढे तू त्यांना आशीर्वाद दे आणि आयुष्य दे प्रभू, अशी प्रार्थना करतो प्रभू. त्याद्वारेच प्रभू दे बापा आम्ही आमच्या मंडळीतील जे आजार आहेत त्या सर्वांना प्रभू
आम्ही तुझ्या चरणाजवळ ठेवतो. प्रत्येकाची नावं तुला ठाऊक आहे प्रभू, तरीसुद्धा पुन्हा एकदा दे बापा रेवता अक्का, जुलियाना गायकवाड आणि इतर जे आहेत लवणे दादा, इतर सर्व जे आहेत प्रभू, ज्यांना आरोग्य दिलं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. ज्यांना आरोग्य आहे पाहिजे प्रभू, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे, आरोग्य दे आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे, अशी सुद्धा आमची नम्र प्रार्थना आहे. पुन्हा एकदा दे बापा, आम्ही ज्या प्रिय कुटुंबामध्ये दुःख झालेलं आहे प्रभू, त्यांच्यासाठी विशेष आमची प्रार्थना आहे प्रभू. त्या सर्व दुःखित परिवारांना प्रभू तू सांत्वन दे, समाधान दे आणि त्यांचं विशेष प्रकारे सहाय्य कर प्रभू, आधार दे. आणि जे काही अंत्यविधी होईल तो सुद्धा दे बापा तू आशीर्वादित कर. पाळक साहेबांना तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर, अशी आमची प्रार्थना आहे प्रभू दे बापा. आम्ही सर्व दास या नात्याने पुन्हा एकदा दे बापा आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. लीन आणि नम्र होऊन पुन्हा एकदा आम्ही तुझ्याकडे याचना करतो पावसासाठी प्रभू दे बापा. बऱ्याच दिवसापासून पाऊस नाही आणि प्रभू सर्व शेतकरी आणि सर्व जे लोक आहेत प्रभू ते हवालदिल झालेले आहेत प्रभू. आमची प्रार्थना आहे प्रभू, आमच्या सर्वांची दृष्टी तुझ्याकडं लागलेली आहे प्रभू. सर्व प्रभू तू पाहत आहेस. आमची प्रार्थना आहे दे बापा, तू एलियाची प्रार्थना ऐकलीत, शमूएलाची देखील प्रार्थना ऐकली प्रभू, आणि तू तुझे कृपेची मूठ उघडून सर्वत्र भरपूर पाऊस दिला त्या काळामध्ये. आम्ही त्या योग्यतेचे नाही तरी प्रभू देव बापा, तुझं वचन आहे की तुम्ही माग म्हणजे तुम्हास मिळेल. तुझं वचन आहे की अवकष्टी आणि भाराक्रांत जाणू तुम्ही सर्व मजकड या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. देवबापा, या दिवसामध्ये अनेक या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आम्ही हवालदिल झालेलो आहोत. सर्व शेतकरी प्रभू हवालदिल झालेला आहे. सर्व मानवजाती तुझ्याकडं दृष्टी लावून आहे प्रभू. आणि म्हणून देवबापा आमची सर्वांची प्रार्थना आहे, तुझ्या दास या नात्याने आम्ही सर्वजण तुझ्याकडं याचना करतो प्रभू. तुझे कृपेचे मूठ उघड आणि सर्वत्र प्रभू चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे. ज्या भागात चांगला पाऊस पडला त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. तसं देवबापा आमच्या ज्या ज्या भागामध्ये प्रभू अतिशय पावसाची गरज आहे त्या सर्व भागांमध्ये देवबापा, आमच्या शेतांमध्ये, आमच्या राज्यामध्ये देवबापा सर्वत्र चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे. तुझे कृपेचे मूठ उघड आणि सर्वत्र चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे. ओढे नाले वाहू दे आणि सर्व प्रभू शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळू दे, आधार मिळू दे, समाधान लाभू दे प्रभू, अशी आमची नम्र प्रार्थना आहे प्रभू. येथपर्यंत आमचं सहाय्य केलं प्रभू. आजचं वचन तुझ्या दासा करू प्रभू तू आशीर्वादित केलं. तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आम्ही सर्वजण प्रभू तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. येशूच्या प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे. जसे आम्ही आमच्या ऋणास सोडितो तसे तू आमच्या ऋणास सोड. आणि आम्हाला स्पर्शात आणू नको, तर आम्हा सर्व वाईटपासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व जडलेल्या ऑनलाईन असलेल्या सर्व भावा बहिणींबरोबर, दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण मनन चिंतन घेणार आहोत. उद्याचं मनन सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडे असेल. सर्वांना सलाम.